हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही। मी आधीच सांगितलं, इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे। ऐका, अमोल मिटकरी, हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत, ते माणसं नाही ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे मोका लागणारच आहे। आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत, आकाला आम्ही वाट पाहतोय की 302 मध्ये कधी घेतायत, आणि त्यांना एकदा 302 मध्ये घेतलं आणि आकाचा जर हात असेल तर मग शेवटी आका सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो। नाही, असं नाही, त्यांच्याकडे माझं वेगळं काम आहे। अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहे। सरदार आहे, ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही, दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो। हे जे ज्ञानराधा, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलंय? हे आकानीच केलंय। आका आणि त्यांचे आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला। त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेलं ना, जेला ते आता त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात। मोकाची त्याला आता आयजी लेवलची ही आहे। माझ्या मते मला माहीत व्हावं असं वाटतं की डीजी आणि राज्य सरकारचं जे डीजी आहे, डीजींची परवानगी घ्यावी लागत असेल, ती प्रक्रिया चालू असेल। ईडीची कारवाई थांबली आहे का सर? सध्या ईडीची कारवाई थांबली असेल? ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे, परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल, त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही, ईडीची कारवाई जोरात सुरू होईल। थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले? नाही, मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन, परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना, कुणीतरी गेला असेल, हे थांबवा, हे अमकं करा, हे एवढं नाहीये, परंतु ते तेवढं आहे। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। मी आता तेच बोललो की 109 डेड बॉडीज आहे परळी तालुक्यात। या आता मी आज SP ला विचारणार आहे याचं रेकॉर्ड काय आहे काय नाही। कार्ड रिचार्ज कोणते ओळखून घ्या। डेला रिसॉर्टला 1 वर्षाच्या पूर्वी 10 ते 15 दिवस कोण लोक 8 दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी। हो, ईडीला पत्र लिहिणार ना। जी संपत्ती आहे 100 कोटीच्या वरती, त्या ठिकाणी कोणती गोष्ट गेली तर ईडीची नोटीस येते, त्याप्रमाणे नोटीस तर ऑलरेडी आलेली। पण मी आता त्यांची जी प्रॉपर्टी सांगितलेली, एक ठिकाणी ती प्रॉपर्टी जवळपास 7-5 आणि 5 40 कोटीची आहे, आणि दुसऱ्या ठिकाणची प्रॉपर्टी ही त्यांची वाल्मिक कराडे यांची 75 कोटीची। 75 आणि 40 म्हणजे 115 पर्यंत गेले। तेवढ्या 2च पुण्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या, पुण्यातल्या प्रॉपर्टीज त्यांना मला वाटतंय बस होत आहेत ईडीला चौकशी करायला। आणि अजून जमिनीचा हिशोब तर सांगितलाच नाही मी तुम्हाला। अनेक मांजर सुम्याला 45-50 एकर, ते आता सेंद्री गाव सांगितलं परांड्यात, बार्शी तालुक्यातलं एक गाव, जामखेड तालुक्यातलं एक गाव, माजलगाव तालुक्यातलं एक गाव, कोणत्या गावात आत्ताशी एवढी सापडली, अजून भरपूर सापडणार आहे।
आणि ती सापडलेली प्रॉपर्टी मला असं वाटतं 1,500 कोटीच्या वरती जाण्याची दाट शक्यता आहे. अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्याबद्दल सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा ही विनंती. धन्यवाद.